यानंतर आपण एक मनोगत ऐकणार आहोत। माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र नाशिक विभाग येथून आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय BG शेखर पाटील यांना मी विनंती करेल की आपण आमच्याशी सुसंवाद साधावा। आपल्याला विनंती आहे सर की आपण बोलावं। शब्दगंध मनाचा, शब्दगंध विचाराचा, आनंदाचा वारसा ह्या अहमदनगर नगरीचा। शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य अहमदनगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला शब्दगंध साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉक्टर भापकर, माजी आमदार अरुण काका जगताप, आमदार श्री संग्राम भैयाजी, ज्यांनी अतिशय सुरेख भाषणामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलं, घनश्यामजी अण्णा शेलार, माणिकराव विधाते, गणेश भोसले, गणेश कवडे, सर्जेराव निमसे, विनीत पाऊल बुद्धे, डॉक्टर विजय भंडारी, माजी संमेलनाध्यक्ष कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे, डॉक्टर प्रदीप पठारे, प्राचार्य श्री देवडे सर, सर्व साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार, TV चॅनलचे प्रतिनिधी आणि नगरचे सन्माननीय नागरिक। खरं तर अहमदनगर शहराला एक वेगळा वारसा आहे, ऐतिहासिक वारसा आहे। आणि मी काल धुळ्याला इन्स्पेक्शनला होतो आणि जाता जाता एक औरंगजेबाचा रेफरन्स वाचला। त्या काळामध्ये औरंगजेबाने अहमदनगरबद्दल लिहिलेलं रेफरन्स जो आहे तो वाचल्यावरती मला विस्मयचकित झालो की त्या काळामधला मोगल राजा औरंगजेबाबद्दल काय लिहितोय, अहमदनगरबद्दल काय लिहितो। अहमदनगरबद्दलचा त्यांचा जो उल्लेख होता तर अहमदनगरला औरंगजेबाने दुसरं काश्मीर म्हटलं आहे। त्या काळामधलं दुसरं काश्मीर कोणतं होतं तर अहमदनगर होतं आणि औरंगजेबाच्या चारित्र्य ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे। आपल्याकडची नगरची जी भिस्त बाग आहे किंवा फरा बाग आहे, भिस्त बागाचा क्षेत्रफळ त्याच्यामध्ये दिलेलं आहे 280 बिघे एवढी मोठी भिस्त बाग। त्याच्यामध्ये कारंजाची उंची दिली होती। कारंजाची उंची त्या काळामध्ये 48 वार म्हणजे 48 हात एवढी उंची, म्हणजे जवळजवळ 48 मीटर। आणि अशा ह्या नगरीबद्दल किंवा नगरबद्दल इतिहासामध्ये असलेली नोंद, त्याच्यानंतर इथला सांस्कृतिक वारसा आपल्याला माहिती आहे। ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, संपूर्ण जगामध्ये ज्ञानेश्वरी गेली, ज्ञानाचा भांडार सगळ्यांसाठी खुलं झालं, विशेष करून बहुजन समाजासाठी खुलं झालं। आणि अशाच ह्या वारशाबरोबरच डिस्कवरी ऑफ इंडिया पंडित जवाहरलाल नेहरूंनी जेलमध्ये असताना नगरमध्येच लिहिली। इथले असंख्य साहित्यिक निर्माण झाले, उद्योगपती निर्माण झाले आणि एक सांस्कृतिक वारसा अहमदनगर शहराला फार मोठा आहे। त्या वारशाच्या अनुरूप या ठिकाणी अशा प्रकारची साहित्य संमेलनं होत आहेत, ती फार आनंदाची आणि महत्त्वाची बाब समजली जाते। आज आपण पाहतो, मला नगरबद्दल म्हणजे आम्ही पोलिसी खाक्यातनं किंवा पाहत होतो नगरची गुन्हेगारी, मग त्याच्यात आरोपी कोण, फिर्यादी कोण, सराईत गुन्हेगार कोण, हे कोण ते कोण, हे सगळं करत असताना आमचं साहित्याच्या बाबतीमध्ये नगरचा कधी विचार केलेला नव्हता। पण ज्यावेळेस पुस्तकं लिहायला लागलो त्यावेळेस मग अनेक साहित्यिकांची इथल्या ओळख झाली आणि त्याच्यानंतर मग नगरचा सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा पण समजला। आता हा वारसा जतन करण्याचं काम आपल्यासारखे सगळे लेखक, कवी आणि साहित्यिक करत आहेत। आणि ह्या वारसा जतन करण्यासाठी जी मदत केली जाते ती संग्राम भैयांसारख्या आमदारांकडनं केली जाते। इथे घनश्यामजी शेलार बसलेले आहेत, अनेक मान्यवर बसलेले आहेत, अरुण काका आपल्याला माहीतच आहे, पूर्वीपासून त्यांना साहित्याची आवड आहे। असे अनेक राजकीय व्यक्तिमत्व ह्याला आधार देत असतात आणि मदत करत असतात। साहित्य बऱ्याच वेळा टीका पण होते की साहित्य हे राजकारणापासून दूर असायला हवं, परंतु सत्तेशिवाय शहाणपण नाही, तसं साहित्याला खरं रूप येण्यासाठी सत्तासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे। आणि सत्तेचा सपोर्ट तो सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। आणि त्या दृष्टिकोनातून हे अशा प्रकारची साहित्य संमेलनं जास्तीत जास्त भरणं हे पण आवश्यक आहे।
साहित्य काय आहे? साहित्य विचारांची, आचाराची आणि लोकांच्या भावनांची खऱ्या अर्थाने एक हा लेखाजोखा असतो. तो समाजाचा खरा आरसा असतो आणि तो समाजाचा आरसा सर्वांसमोर येणं फार गरजेचं आहे. सुदृढ समाज विकासात्मक दृष्टीने निर्माण करायचा असेल, निर्माण व्हायचं असेल तर खरं साहित्य लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. आणि लेखक असा व्यक्ती आहे, कवी असा व्यक्ती आहे, आपण म्हणतो जो न देखे कवी, जो न देखे रवी तो देखे कवी. म्हणजे रवीला, सूर्याला सुद्धा जे दिसत नाही ते कवीला दिसतं. कल्पना विलास त्याचा प्रचंड असतो, त्याची साहित्यिक क्षमता खूप असते. आणि अशा याच्यामध्ये सत्य लिखाण साहित्यातनं येणं, समाजाचं खरोखर प्रतिबिंब सगळ्यांच्या समोर येणं फार गरजेचं आहे. आम्ही ज्यावेळेस 2019 साली महाराष्ट्र राज्य साहित्य संमेलन, पहिलं साहित्य संमेलन मुंबईला भरवलं होतं. पोलिसांचं साहित्य संमेलन म्हणजे सगळ्यांनी पहिल्यांदा अगदी कपाळावरती आठ्या आणल्या की अरे पोलीस काय लिहू शकतात, पोलिसांचं साहित्य संमेलन म्हणजे काय असणार आहे. पण ज्यावेळेस ते साहित्य संमेलन झालं त्यावेळेस सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आमच्या पोलीस दलातील 2,500 फोर्स आहे, 2.5 लाख फोर्स आहे. त्या 2.5 लाखामधनं 350 साहित्यिक आमचे त्या ठिकाणी हजर होते. सांस्कृतिक मिनिस्टर्सपासून मुख्यमंत्री साहेबांपर्यंत सगळेच त्या ठिकाणी होते. आणि ह्या साहित्य संमेलनाला एवढी प्रचंड वाहवा मिळाली. आमच्यातला पोलीस कॉन्स्टेबल जो आमच्या पोलीस डिपार्टमेंटला निम्न स्तर आहे तिथपासून ते पोलीस महासंचालकपर्यंत सगळे साहित्यिकांनी तिथं हजेरी लावली होती. एक कर्मचाऱ्याचं जर प्रवीण योगी नावाचा आमचा कर्मचारी अतिशय सुंदर, महाराष्ट्र टाइम्सला पण लिहितो आणि अनेक पेपरमध्ये त्याचे लेख येतात. त्यांनी लिहिलेले लेख जे आहेत ते खूप सुंदर आहेत. मूर्तीच्या प्रत्येक मूर्तीचं तो वर्णन करतो. अशा प्रकारे त्यांनी 11 पुस्तकं लिहिलेली आहे. साहित्य असं आहे की साहित्याला कुठल्या सीमा नाही आहेत, साहित्याला कुठल्या बंधनं नाही आहेत, साहित्याला किंवा कवितेला कुठल्याही मर्यादा नाहीत. आणि ह्या मर्यादा आपण आता आमदार साहेबांनी खूप सुंदर सांगितलं की साहित्य जे आहे हा मनाचा वेध घेणारं साहित्य असायला हवं. प्रत्येक व्यक्तीच साहित्यिक दडलेला आहे. आमच्यावरती बऱ्याच वेळा अशी पूर्वी टीका व्हायची, आता होत नाहीत कारण आता माझी 10 पुस्तकं झाली त्यामुळे मला समजतात की आता हे लिहितात चांगल्या प्रकारे, कोणाची कॉपी करून लिहित नाहीत. परंतु अशी टीका नेहमी होत असते की यांना काय कळतं आहे. पण खरं सांगायचं झालं ना तर आमचा पोलीस स्टेशनमध्ये बसलेला जो हवालदार आहे ना, ठाणे अंमलदार, तो आमचा पहिला साहित्यिक आहे. कारण तो पहिला लेखक आहे. आलेली फिर्याद लिहिण्याचं काम तो तिथे करतो. आणि फिर्याद म्हणजे काय असतं, ती घडलेली घटना, त्या घटनेचा सगळा जीवन चरित्रार्थ त्याच्यामध्ये आलेला असतो. आणि ती लिहिण्याचं काम आमचा लेखक म्हणजे आमचा ठाणे अंमलदार करत असतो. तिथून करायचं पोलीस दलामध्ये. परंतु आम्हाला व्यक्त होता येत नाही, वेळच नसतो आहे. मी आता 4 दिवस धुळ्याला होतो, इन्स्पेक्शन केलं, नाशिकला आलो. नाशिकला काही परीक्षा होत्या आणि त्या परीक्षाच्या दृष्टीने तयारी करायची होती. आमच्या लिपिकांच्या, वरिष्ठ लिपिकांच्या एक्झाम्स होत्या आणि हे शब्दगंधला पण यायचं होतं. त्यामुळे मला थोडा उशीर झाला. परंतु वेळ अजिबात नसतो, त्याच्यामुळं आम्ही लिहित नाहीत. आमच्यातले बरेचसे लोक लिहित नाहीत. समाजाचं सत्य आम्ही जेवढा जवळून पाहतो ना तेवढं कोणीच पाहत नाही. गरीबातला गरीब माणूस, फाटक्यातला फाटका माणूस आणि कोट्याधीशातला कोट्याधीश माणूस, सगळ्यांच्या संपर्कामध्ये पोलीस खातं येत असतं. त्यांचे अनेक घटना, अनेक जीवनक्रम, त्यांच्याशी निगडीत असलेले वेगवेगळे प्रसंग हा पोलीस टिपत असतो स्वतःच्या डोळ्याने, लेखणीने, साक्षीने. आणि हे सगळं होत असताना समाजाचं खरं जर प्रतिबिंब त्याद्वारे जर उमटलं तर आपला समाज कुठं चाललेला आहे, आपल्या समाजाला कोणती दिशा द्यायला पाहिजे, आपल्या समाजाचा विकास कसा व्हायला पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून हे लिहिणं फार गरजेचं आहे. म्हणून मी आमच्या अनेक पोलीस बांधवांना सांगत असतो, अधिकाऱ्यांना सांगतो, तुम्ही लिहित जा. कारण त्याशिवाय निकोप समाज हा निर्माण होणार नाही. आणि त्या निर्मितीसाठी चांगलं साहित्य, दर्जेदार साहित्य सगळ्यांसमोर येणं फार गरजेचं आहे. संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, त्याच्यातले विचार आज जागतिक पातळीवर पोहोचलेले आहेत. आणि त्या विचाराची आजही आपण पसायदान म्हणतो. अनेक अशा ओव्या आहेत की ते जगातलं म्हणजे आपल्या जीवनातलं सत्य सांगतात. त्याच्यावरती अनेक विभूतींनी
अनेक फॉरेनर्सनी ह्या ज्ञानेश्वरीवरती PhD केलेली आहे. आणि अशा विचारांच्या ज्ञानेश्वरीसारख्या प्रगल्भ ग्रंथाच्या वारसा लाभलेल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं साहित्य आपण भरवलं आहे. खऱ्या अर्थाने मी आयोजकांचं मनापासून कौतुक करेल, अभिनंदन करेल आणि स्वागताध्यक्षांचं पण अभिनंदन करेल, कौतुक करेल की त्यांनी एवढा मोठा सपोर्ट ह्या साहित्यिकांना दिलेला आहे, कवींना दिलेला आहे. नाहीतर मग साहित्यिक जो असतो तो उवाच राहतो आणि मग त्याचं खरं लेखणी जी आहे सर्वांसमोर येत नाही. मी एवढंच जाता जाता म्हणेल, वेळ बराच झालेला आहे, एवढंच म्हणेल की लेखकाची वादळी व्यथा काय असते. लेखकाची वादळी व्यथा काय असते. विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही. विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. अडवू शकेल मला अशी अजून भिंत नाही. माझी झोपडी जाळल्याचे केलेत कैक कावे. माझी झोपडी जाळल्याचे केलेत कैक कावे. जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. जळेल झोपडीत अशी आग ती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर. रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर. डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही. डोळ्यात गेली धूळ थांबण्यास उसंत नाही. येतील वादळे खेटेन तुफान. येतील वादळे खेटेल तुफान. तरी वाट चालतो अडथळ्याला भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. लेखणीला पसंत नाही. धन्यवाद. मला या ठिकाणी बोलवलं. मिसेस शेखर पण आल्यात, त्यांचंही स्वागत करतो, कारण त्यांचं स्वागत केल्याशिवाय घरचं साहित्य आमचं फुलणार नाही. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. मिसेस शेखर आलेले आहेत, तर त्यांना मी मंचावर आमंत्रित करते. आणि आपल्याला विनंती आहे की आपण आमचा सन्मान स्वीकारायचा आहे. माननीय शब्दगंधच्या महिला कार्यकर्त्या स्वातीताई ठुबे आणि जयश्री झरेकर, आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते मिसेस शेखर पाटील यांचा सन्मान करावा. सरांना लिहितं करण्याचं काम मॅडम करत आहेत, तर त्यांना आपण त्यांच्या लेखणीला बळ देऊया. या 2 दिवसाच्या साहित्य संमेलनामध्ये अनेक मान्यवरांनी इथे उपस्थित दर्शवली. अनेक साहित्यिक हे व्यक्त झालेत आणि या संमेलनाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभेच्छा संदेश प्राप्त झाला. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचाही शुभेच्छा संदेश आम्हाला प्राप्त झाला. हेही या संमेलनाचं एक यश आहे असं म्हणायला हरकत नाही. अनेक साहित्यिक मित्रांनी, साहित्यिकांनी या संमेलनामध्ये व्यक्त होत आपली भूमिका बजावली. आणि कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्राकडे येत असताना या 2 दिवसाच्या या सत्राचा या संमेलनाचे संमेलनाध्यक्षपदाचा मान ज्यांनी भूषविला ते आपला सर्वांचे लाडके साहित्यिक डॉक्टर पुरुषोत्तमजी भापकर यांना मी विनंती करेल. ओके. हां, तर एक नव्यानेच हाती आलेली माहिती अशी आहे की मिसेस शेखर या म्हणून ज्यांचा उल्लेख झाला त्या डॉक्टर विद्युल्लता शेखर पाटील यांनी एकूण 17 पदव्या प्राप्त केलेल्या आहेत आणि आपल्या कार्यामध्ये त्या कुशल आहेत आणि लवकरच साहेबांच्या सोबतीने त्याही आपली पुस्तकं प्रकाशित करतील आणि आम्हा साहित्यिकांना बोलवतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. डॉक्टर विद्युल्लता यांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा देऊया आणि आमंत्रित करेल मी डॉक्टर पुरुषोत्तमजी भापकर यांना आपण बोलावं. या समारोप सत्राचं आपलं मनोगत आपण थोडक्यात व्यक्त करावं. मिस्ट्राल नावाचे
एक चिलियन नोबेल प्राइज विनर आहेत. ते म्हणतात की वी आर गिल्टी ऑफ मेनी एरर्स अँड मेनी फॉल्ट्स, बट आवर वर्स्ट क्राईम इज अबंडनिंग द चिल्ड्रन, neglecting fountain of their life. Many things we need we can wet, the child cannot. Right now is the time his bones are being formed, his blood is being made, and his senses are being developed. To him we cannot answer tomorrow because his name is today. छोटं मूल रोपट्याप्रमाणे जे आम्हाला वाढवायचं आहे, मोठं करायचं आहे, ते क्षणाक्षणाला मोठं होतं आहे आणि त्याच्यासाठी द्यायच्या सुविधा, त्याच्यासाठी द्यायचं ज्ञान, त्याच्यासाठी द्यायचं अध्यात्म, त्याला द्यायचं ताकद, बळ, हे आज जर आम्ही देऊ शकलो नाही तर हे उद्या देऊन चालणार नाही. कारण त्याला गरज आहे आता या क्षणाला. रोपटं सुकत असताना, पाण्याची गरज असताना त्याला जर आम्ही दिलं, योग्य खत दिलं, योग्य पाणी दिलं, तरच त्याचा उपयोग होणार आहे. आणि म्हणून पुढच्या पिढ्यांच्या संदर्भात आम्हाला उत्तम काम कसं करता येईल सर्वांना मिळून, ही खरी चिंता प्रत्येक माणसासमोर वाचली पाहिजे. हुंकार भवानी मातेचा, दिव्यालंकार हा विश्वाचा, श्रीमंत योगी महाप्रतापी अवतार नरसिंहाचा, जाणता राजा रयतेचा, जाणता राजा रयतेचा. 16व्या वर्षी तोरण्याला तोरण बांधणार हा आमचा राजा. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून या विश्वासाठी पसायदान मागणारे आमचे ज्ञानेश्वर. 14व्या वर्षी या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतिकारकाचा केतू उभारून मारता मारता मरे तो झुंजेल अशी भीष्मक प्रतिज्ञा करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर. हे 15, 16, 14, 18 वर्षाची मुलं जगाला गवसणी घालणारे, त्यांना ज्ञान देणारे, पराक्रमाचं एक मोठं विश्वव्यापी असणारी अशी ही माणसं 16, 16, 18, 18 वर्षाची मुलं आमची निपजलेली आहेत, पुढे गेलेली आहेत आणि सगळ्यांच्यावर आम्ही राज्य केलं आहे. आम्हाला अशा प्रकारचे साहित्य संमेलनं पाहताना, लिखाण करताना पालकांना, आम्हाला राजकर्त्यांना आणि साहित्यिकांना आमची भूमिका काय असली पाहिजे, ही मुलं कशी मजबूत होतील, आम्हाला लिखाण कसं मजबूत देता येईल. मला या निमित्ताने साहित्यिकांना एक अशी विनंती करायची. मी काही पुस्तकं लिहिली आहेत. आता आपल्याकडं BG शेखर साहेब आहेत, मॅडम आहेत, यांनी पण आता खूप पदव्या आहेत, शिक्षण आहे, लिहित आहेत, प्रशासनामधले आहेत. मला अतिशय आनंद वाटतो की प्रशासनातल्या माणसाला अनेक प्रकारे संपर्क रोज जो होतो, माणसांचा होतो, भावनांचा होतो, घटनांचा होतो, लिहिण्याची फार मोठी संधी आहे. आणि आपण जसं सांगितलं की सगळ्यात जास्त चांगलं लिखाण जे सुरू होतं आपल्या FIR घेणाऱ्या माणसापासून. काल खरं हीच भावना मीच मांडली की टिप्पणी लिहिणारा आमचा लिपिक जो असतो, ज्याची टिप्पणी उत्तम येते तो उत्तम साहित्यिकच असतो. असा प्रत्येक माणूस साहित्यिक आहे. आम्ही मेसेजेस टाकतो, हेही साहित्य आहे. परंतु या साहित्यामधून जमेल तेवढं पॉझिटिव्ह कसं आम्ही राहू, हा प्रयत्न आम्हाला करायचा आहे. आणि म्हणून साहित्यिकांना अशी विनंती राहील, भावना तर प्रकट झाल्याच पाहिजेत, पण साहित्यिकांनो, काल जसं मुंडे साहेबांनी आवाहन केलं आहे, पेरा, चांगलं पेरा, जमेल तेवढं चांगलं पेरा. रडगाणं तर आम्ही गातोच अनेकदा, आमच्यापुरतं ठेवूया, परंतु या मुलांच्यासाठी, यांच्या स्वास्थ्यासाठी, विश्वाला पुढे नेण्यासाठी जमेल तेवढं पॉझिटिव्ह राहूया, चांगलं पेरूया. ज्याचा परिणाम असा होतो, आज आपण पाहतो, सर्वजण जाणतो की ज्याचा विचार आम्ही करतो, विचार, आचार, विहार आणि आहार, ह्या 4च वस्तू माणसाला, 4 बाबी अशा आहेत ज्या माणसाला माणसापर्यंत पोहोचवतात, माणुसकीपर्यंत घेऊन जातात. आणि याच्यामध्ये जर गफलत झाली तर आम्ही मात्र कुठलेच राहत नाहीत. आणि म्हणून आम्हाला प्रत्येकाला विचार करण्याची गरज आहे की आमचा विचार सत्विचार असला पाहिजे. एकदा विचार डोक्यामध्ये आला की त्याचं चिंतन मनामध्ये चालतं, माणसाच्या चित्तावर परिणाम करतो आणि दिवसभरामध्ये आमची एक भूमिका बनत जाते. जसं आमदार संग्राम भैयांनी आता सांगितलं की चांगल्या गोष्टीला घेऊन पुढं जाऊया, ते साहित्यामध्ये राहिलेत. त्यामुळे या साहित्याला फार मोठं पाठबळ त्यांनी दिलेलं आहे. या नगरची भूमी अशीच आहे. कालही आपण दिवसभर पाहतोय, माईम भटांच्यापासून, लीळाचरित्रापासून, ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीपासून अनेक मोठी साहित्याची परंपरा आम्हाला लाभली. आणि मला याचा अभिमान आहे की आमचं नेतृत्व, इथली राजकीय इच्छाशक्तीसुद्धा साहित्य, संतत्व, आध्यात्मिक अशा प्रकारचं नेतृत्व, राजकीय नेतृत्वसुद्धा इथं उदयाला आलं. आणि ज्यांनी फार मोठे साहित्याला पाठबळ दिलं. म्हणूनच 1939मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, त्याच्यानंतर 1997मध्ये पुन्हा दुसरं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या
भूमीमध्ये घडतं आहे. आणि गेल्या 2000 तर अनेक साहित्य संमेलनं शब्दगंधाच्या माध्यमातून वेगवेगळ्या साहित्याच्या माध्यमातून घडत आहेत. तेव्हा ही भूमी बाळासाहेब भारदेंच्यापासून एक संत विचाराचा राजकारणी असेल किंवा त्यानंतर साहित्यिक राजकारणी म्हणून जे उदयाला आलेत असे साहित्यिक असतील. आमच्या विखे पाटलांच्यापासून सहकार्याची चळवळ देणारे अनेक साहित्यिक मोठमोठी नावं आपल्या ठिकाणी आहेत, या भूमीमध्ये आहेत. आणि म्हणून इथल्या नेत्यांनी, इथल्या राजकीय व्यक्तींनी नेहमी साहित्याला, संत साहित्याला, सत्साहित्याला, चांगल्या साहित्याला, चांगल्या चळवळीला पाठबळ दिलेलं आहे. याचा मला अभिमान वाटतो. आणि म्हणूनच हीच भावना आमच्या प्रत्येक साहित्यिक मित्राच्या मनामध्ये असली पाहिजे. पालक आज आम्ही जगतोय एक, वागतोय एक. आम्ही सतत टुमणं घेऊन फिरतोय. मुलं ऐकत नाहीत. मुलं अशी निघाली, एक तरी घर मला असं दाखवा की ज्या बापाला वाटतं की माझ्या मुलाने उत्तम काम केलं आहे आणि मी माझ्या मुलांच्यावर अतिशय बेहद खुश आहे, मला मनातून आनंद आहे. कितीतरी कुटुंबाशी आम्ही पाहतो की मुलांच्यामध्ये आणि पालकांच्यामध्ये बेबनाव आहे. आज आम्ही म्हणतो की मुलं ऐकत नाहीत, मुलं समजत नाहीत, त्यांना ऐकणं म्हणजे प्रवृत्ती राहिली नाही. त्यांचं सगळं लक्ष गॅजेटमध्ये आणि इकडे तिकडे जातं आहे. पण हे करतं आहे कोण? कशामुळं होतं आहे? आमचं किती लक्ष त्याच्यामध्ये आहे? आम्ही किती स्वतःशी प्रामाणिक आहेत? मित्रांनो, पालकांनी हीच गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे की जे बियाणं सुसंस्कृत होऊन जमिनीत रुजतं आहे त्यालाच उत्तम कोंब आणि सुसंस्कृत असं झाड आल्याशिवाय राहत नाही. आम्ही जर चांगल्या पद्धतीचा विचार करत असू, आम्ही जर शालीन असू, सुसंस्कृत असू, तर आमची पुढची पिढी खराब होण्याचं कामच काही राहायचं काही कारण नाही असं मला वाटतं. आणि म्हणून एक फार मोठी भूमिका, जसं मी आत्ता सांगितलं की या गॅब्रिएल मिस्ट्रालचं म्हणण्याप्रमाणे समाजाला, या मुलांना बळ देण्याची गरज आहे. मला हे एवढं सांगण्याचं कारण असं की या महाराष्ट्र राज्याचा शिक्षण आयुक्त म्हणून 2.5 कोटी मुलांचं भवितव्य आणि त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठीचं काम मला करता आलं. आणि त्यासाठी नंदुरबार, धडगाव, भामरागड या ठिकाणी जे फिरता आलं, जे पाहता आलं, त्यामधून असं घडतंय, दिसतंय की काही मुलं जे आमचे चांगल्या शाळेमध्ये जातात, टमटम बोलत आहेत, सगळं येतं आहे, परंतु ग्रामीण भागातली अजूनही अनेक मुलं अशी पाहिली मी की 4थीच्या मुलांना नाव सांगता येत नाही, पुढचं तर काही सोडाच सोडा. आम्ही, आमचे शिक्षक, आमची यंत्रणा जर चांगलं काम या मुलांच्यासाठी करणार नसू तर पुढची पिढी आमच्याच डोक्यावर बसेल आणि आम्हाला शांतता मिळणार नाही. आणि म्हणून ही सगळ्यांना एक चेतावणी आहे, पालकांना चेतावणी आहे की तुम्ही सत्कृत्याने राहा, प्रामाणिक जगा, घरात नीटनेटकं वागा, एकमेकाशी संपर्क नीट असू द्या. हे मुलांच्यावर शिक्षण क्षणाक्षणाला होतं आहे, गर्भापासून होतं आहे, हे आम्ही जाणतो आहे. अभिमानाचा इतिहास आम्हाला माहीत आहे. आणि म्हणून घरात जे आम्ही बोलतो, जे वागतो, जो आचार, जो विचार जे खातो आहे, या सगळ्या गोष्टीचा आम्हाला विचार करण्याची गरज प्रत्येक पालकाला आहे. साहित्यिकाला गरज आहे की जेवढं सत पेरू तेवढं चांगलं उगेल. या ब्रह्मांडामध्ये शक्ती आहे. तुम्हाला चांगला विचार झाला तर अनेक पटीनं वाढतो, आपल्यापर्यंत येतो, मुलांच्यामध्ये जातो. आणि म्हणून ही गरज जर आम्ही पाहिली, ओळखली, तर पुढची पिढी आमची चांगली झाल्याशिवाय राहणार नाही. मला या ठिकाणी अतिशय आनंद वाटतो की मोठ्या संख्येनं साहित्यिक या 2 दिवसामध्ये साहित्यिकांची मांदियाळी या ठिकाणी भरली, अनेकांनी भाग घेतला. कविता, कथा, संभाषणं, पुस्तकांच्या माध्यमातून खूप मोठी साहित्याची चळवळ आज या शब्दगंधने या ठिकाणी उभी केली. संग्राम भाई, आम्ही आपलं मनापासून अभिनंदन करेल की आपण एक पॉलिटिकल व्यक्तिमत्व म्हणून साहित्यिकाच्या भूमिकेमध्ये, साहित्यिकाच्या परछायेमध्ये, कायेमध्ये आपण प्रवेश करून एक साहित्यिक रूप या संपूर्ण नगरीला इथं दिलं आहे. साहित्यिकांना दिलासा दिला आहे, आर्थिक पाठबळ, बाकी इतर सर्व सुविधांचं यांचं पाठबळ आपण दिलं आहे. आणि म्हणून एवढं मोठं काम या ठिकाणी उभं राहिलं आहे. शब्दगंध आणि महापालिका या दोघांनाही मी अतिशय मनापासून धन्यवाद देईल की त्यांनी ही जबाबदारी अंगावर घेतली, खांद्यावर घेतली आणि या ठिकाणी एक फार मोठं व्यासपीठ आपणा सर्वांना उपलब्ध करून दिलं. ही अतिशय आनंदाची बाब आहे असं मला वाटतं. जशी परंपरा पूर्वीच्याही आमच्या नेत्यांनी, संतांनी चालू ठेवली, तीच परंपरा सर्व दूरमध्ये आम्ही चालू ठेवूया. कारण तुमचं, आमचं सगळ्यांचं एकच इप्सित असलं पाहिजे की आमचं मूल, आमचा नागरिक, प्रत्येक महाराष्ट्रीय हा अतिशय ताकदीचा बनला पाहिजे. 1000 हत्तीचं बळ त्याला आलं पाहिजे. जगावर, विश्वावर राज्य करण्याची त्याची ताकद असली पाहिजे. आणि मोजके फक्त बोटावर मोजण्या एवढे फक्त मजबूत न करता प्रत्येक माणसाला मागे राहिलेला आम्हाला कसं बळ देता येईल हाच विचार आपण सर्वतांनी जर केला तर मला वाटतं वंचिताच्या उत्थानाचा जो अजेंडा
शासनाचा आहे, सामान्यांचा आहे, राज्यकर्त्यांचा आहे, प्रशासकांचा आहे, तो पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. याच्यासाठी अडचणी होतात, अंगावर लोक येतात, संघर्ष करावा लागतो. पण ज्याचा जेवढा जास्त संघर्ष तेवढं त्यातनं खूप उत्तम साहित्य निर्माण होतं. ज्ञानेश्वरांचा संघर्ष सगळ्यात जास्त झाला आणि म्हणून करुणा जागली आणि पसायदानाचा जन्म झाला. शिवाजी महाराजांना संघर्ष करावा लागला, सगळ्यांच्यासाठी एक स्वतंत्र आमचं एक स्वातंत्र्य मिळालं, आमचं हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वांच्यापेक्षा जास्त संघर्ष करावा लागला आणि त्यामधूनच समता आणि स्वातंत्र्याची बंधुत्वाची बीजं पेरली गेली आणि आज त्याची फळं आम्ही सर्वजण चाकतो आहोत. तेव्हा जेवढा जास्त संघर्ष कराल तेवढं जास्त आम्ही मजबूत राहूया, आमचं साहित्य मजबूत होईल. ख्रिश्चन धर्मियांचं जे आपण येशू त्यांना तर सुळावर दिलं तरी पण त्यांनी लोकांच्यासाठी करुणा मागितली देवाकडं. आणि म्हणून जितका जास्त त्रास तेवढं जास्त करुणेचा पाझर निर्माण होतो, याची उदाहरणं आहेत. म्हणून त्रासाला न भीता आम्हाला जमेल तेवढं शारीरिक कष्ट, मानसिक कष्ट जे काही समोर येईल त्याला आम्ही सामोरं गेलं पाहिजे आणि त्यातूनच एक चांगलं काहीतरी पाझरतं आणि तेच समाजाच्या, विश्वाच्या, माणुसकीच्या कल्याणाचं काम करतं असं मला वाटतं. अनेकदा अनुभव आपल्यालाही येतात, मलाही आले. जास्त वेळ न घेता शेवटच्या 2 मिनिटामध्ये भेदून या गगनाला रणशंग फुंकले मी, भेदून या गगनाला रणशंग फुंकले मी, वर्षाव उल्कापाताचे भालेच झोकले मी, छेदून या लक्षाला चक्रव्यूह भेदले मी, अन्याय अत्याचार हेच भक्ष शोधले मी, रोज रोज नवनवीन ब्रँड जोडले मी, पिढी जात मक्तेदारीचे सुभेच तोडले मी. आणि असं केल्यानंतर लोक अंगावर येणार, माझ्याच समाधीला फूल वाहिले मी, माझ्याच समाधीला फूल वाहिले मी, वंचिताच्या उत्थानाचे गीत गायले मी, वंचिताच्या उत्थानाचे गीत गायले मी. सर्वजण वंचिताच्या उत्थानाचे गीत गाऊया. शब्दगंध आणि सगळ्यांना अतिशय मनापासून मला आनंद झाला आहे. सगळ्यांना मी अतिशय त्यांना समृद्ध आणि संयमी आणि शांत आनंदाचं आयुष्य त्यांना लाभो, आपल्या सगळ्यांना लाभो. या शब्दाच्या माध्यमातून सरस्वतीची, देवीची पूजा घडो आणि आपण खूप एक चांगलं ज्ञान, ज्या ज्ञानाचा उपयोग समाजाला होईल अशा प्रकारचं एक विश्व निर्माण करूया, असा एक संकल्प या ठिकाणी मनातून करतो. नाव कुणाचं घेतलं गेलं नाही, इथं प्रत्येक जण पुढं बसलेले पण प्रत्येक जण नाव घेण्याच्या ताकदीचं आहे आणि म्हणून मला त्यासाठी माफ करावं. कोणाचं नावं म्हणलं केला नाही मी, परंतु या संमेलनाध्यक्ष म्हणून एक अतिशय वेगळी अनुभूती या ठिकाणी मला पाहायला मिळाली. नगरमध्ये जास्त काम करता आलं नाही, परंतु नगरीच असल्यामुळं ते जगणं माझ्या नशिबी आलं आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी चांगलं काम करता आलं. एक आनंद मनामध्ये खूप चांगला राहिला. त्यामुळं आपल्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो माझ्या पुढे जाण्यामध्ये, संमेलनाध्यक्ष होण्यामध्ये. आणि जे चांगलं काम इथं झालं आहे त्यामध्ये प्रत्येकाचा आपला हातभार आहे, प्रत्येकाचा आपला आशीर्वाद आहे, शुभ संवेदना आहेत, असा एक विश्वास या ठिकाणी मी प्रकट करतो. आणि या विश्वाला, मराठीला पुढे घेऊन जाण्यासाठी मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे, जगभाषा झाली पाहिजे, आमच्या तंत्रज्ञानाची भाषा झाली पाहिजे. यासाठी म्हणून मराठी साहित्यिकांनी आम्ही सर्वांनी काम करूया. कारण काळ जात कोरली आहे, नसात भरली आहे, काळ जात कोरली आहे, नसात भरली आहे. मराठी माझी, मराठी माझी, समृद्ध करूया मराठी माझी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. आपण सांगितलं की नगर जिल्ह्यामध्ये साहित्यिक क्षेत्रात फार काम आपल्याला करता आलं नाही, परंतु शब्दगंधच्या माध्यमातून या 15व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आपला जो कार्यभार आहे तर या एवढ्या संमेलनापुरता संपत नाही, तर पुढील संमेलनापर्यंत आम्ही आपल्याला भेटत राहू. पुन्हा पुन्हा नव्याने नवीन कार्यक्रम जेव्हा जेव्हा शब्दगंधच्या वतीने येतील वर्षभरामध्ये, तर तेव्हा आपला सहवास, आपला सहभाग निश्चितच आमच्यासाठी प्रेरणादायी असेल अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि यानंतर उर्वरित पुरस्कारांचं वितरण मान्यवरांच्या हस्ते आपण करणार आहोत. सर्वात प्रथम ज्यांच्याशी आपण संवाद साधला आणि ज्यांच्याबद्दल बोललं गेलं ते माननीय BG शेखर पाटील यांच्या पुरस्काराचं वितरण इथं आपण करणार आहोत. राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार 2021 कथासंग्रह रानजुई, त्यांना माननीय सर्जेरावजी निमसे सर आणि विचारपीठावरील सर्वच मान्यवरांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण आपण करावं.
आणि मृदुला शेखर पाटील यांनाही विनंती करेल की आपण या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं. स्वागत अध्यक्ष आदरणीय संग्राम भैया जगताप, संमेलनाध्यक्ष डॉक्टर पुरुषोत्तमजी भापकर आणि लेखक म्हणून आम्हाला परिचित असलेले डॉक्टर BG शेखर पाटील यांच्या राणजुई या कथासंग्रहासाठीचा हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते त्यांना शब्दगंध राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 2021 त्यांना आपण प्रदान करत आहोत, प्रदान केला आहे. आणि या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये धन्यवाद आपणा सर्वांचे. यानंतरचे पुरस्कार वितरण आपण लगेच घेणार आहोत. यानंतर आहे जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार 2022 आत्मचरित्र मी गुरुजी झालो त्याची गोष्ट, श्री राजेंद्र भागवत, अकोले, जिल्हा अहमदनगर. मी माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे साहेबांना विनंती करतो की आपण मंचाच्या वतीनं या सरांचा आपण स्वागत करावं, सत्कार करावा. सन्मान घेत आहे राजेंद्र भागवत सर. जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार 2022 आत्मचरित्र मी गुरुजी झालो त्याची गोष्ट. यानंतरचा पुरस्कार आहे जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार 2022 काव्यसंग्रह रंग आयुष्याचे, सौ स्वातीपुरी, अकोले, जिल्हा अहमदनगर. मी आपणास विनंती करतो की आपण मान्यवराच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानित करावा, आपण घ्यावा, स्वीकारावा. काव्यसंग्रह रंग आयुष्याचे, सौ स्वातीपुरी, अकोले, जिल्हा अहमदनगर. निमसे साहेब, भापकर साहेब, आपणास विनंती आहे की सर्व पुरस्कार आपण द्यावे. यानंतर जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार 2022 समीक्षा ग्रंथ मराठी ग्रामीण आई स्वरूप शोध, डॉक्टर योगिता रांधवणे, सावेडी, जिल्हा अहमदनगर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. माननीय संग्राम भैया जगताप आणि शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्रजी उदागे, संयोजन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे मामा, आपल्याला विनंती आहे की आपण पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं. यानंतरचा जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार 2022 आपण प्रदान करत आहोत. समीक्षा ग्रंथ मराठी ग्रामीण आई स्वरूप शोध, डॉक्टर योगिता रांधवणे, सावेडी, जिल्हा अहमदनगर यांना. यानंतर जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार 2022 व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर संगमनेर यांचे 6 वर्षे सून या व्यंगचित्र संग्रहाला. मी आपणास विनंती करतो की आपण मंचावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा. अरविंद गाडेकर संगमनेर. यानंतरचा जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार 2022 लेख संग्रह स्ट्रगलर, श्री आशिष निनगुणकर, मुंबई. मी आपणास विनंती करतो की आपण मंचावर येऊन मान्यवरांच्या हस्ते या सन्मानाचा स्वीकार करावा. आशिष निनगुणकर. यानंतरचा पुरस्कार आहेत जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार 2022 काव्यसंग्रह शिक्षणाच्या कविता, श्री उमेश घेवरीकर, शेवगाव. मी आपणास विनंती करतो की आपण मंचावर येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. उमेश घेवरीकर, शेवगाव.
यानंतर राज्यस्तरीय शब्दगंध सामाजिक कार्यगौरव पुरस्कार 2023 माननीय श्री शांताराम राऊत साहेब अहमदनगर, मी आपणास विनंती करतो की या सन्मानाचा आपण मंचावर येऊन स्वीकार करावा. श्री शांताराम राऊत सर, सामाजिक कार्यगौरव 2023. यानंतरचा पुरस्कार आहे राज्यस्तरीय शब्दगंध सामाजिक कार्यगौरव पुरस्कार 2023 माननीय श्री वैभव शेवाळे पाथर्डी. मी आपणास विनंती करतो की मंचावर येऊन आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. राज्यस्तरीय शब्दगंध सामाजिक कार्यगौरव पुरस्कार वैभव शेवाळे पाटील. पुरस्काराचा सन्मान होत असताना मी आपणास विनंती करतो की आपण टाळ्यांचा गजर वाढवावा. हे व्यासपीठ आपलं खूप मोठं व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर पुढचा पुरस्कार आहे राज्यस्तरीय शब्दगंध सामाजिक कार्यगौरव पुरस्कार 2023 माननीय श्री श्रीनिवास बोजा, माजी नगरसेवक अहमदनगर. मी साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन आपला पुरस्कार स्वीकारावा. राज्यस्तरीय शब्दगंध सामाजिक पुरस्कार माननीय श्री श्रीनिवास बोजा, माजी नगरसेवक अहमदनगर. आपणास हा पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. यानंतरचा पुरस्कार आहे उत्कृष्ट कार्याध्यक्ष पुरस्कार 2023 प्राध्यापक डॉक्टर संजय भाऊसाहेब दवंगे पाटील कोपरगाव. मी आपणास विनंती करतो की आपण मंचावर येऊन आपला पुरस्कार सन्मानाने स्वीकारावा. प्राध्यापक डॉक्टर संजय भाऊसाहेब दवंगे पाटील, के.जे. सोमय्या महाविद्यालय कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. उत्कृष्ट कार्यगौरव कार्याध्यक्ष पुरस्कार. यानंतरचा पुरस्कार आहे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्यिक शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार 2023 प्राध्यापक डॉक्टर नवनाथ विधाते, गांधी विद्यालय कडा, तालुका आष्टी. मी साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा. माननीय प्राध्यापक डॉक्टर नवनाथ विधाते. यानंतर राज्यस्तरीय शब्दगंध समाज कार्यगौरव पुरस्कार 2023 माननीय श्री आशिष लोखंडे साहेब अहमदनगर. मी आपणास विनंती करतो की आपला पुरस्कार आपण स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं. श्री आशिष लोखंडे साहेब अहमदनगर. आहे का? यानंतर राज्यस्तरीय शब्दगंध कार्यगौरव पुरस्कार 2023 गोपाळ बहुरूपी यांना हा पुरस्कार जात आहे. मी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आपल्या पुरस्काराचा सन्मानाचा स्वीकार करावा. गोपाळ बहुरूपी डॉक्टर. डॉक्टर गोपाळ बहुरूपी यांनी कोविड काळामध्ये अनेक रुग्णांसाठी योगदान दिलेलं आहे. राज्यस्तरीय शब्दगंध शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार 2023 प्राध्यापक डॉक्टर अनिल बांगर अलिबाग. मी आपणास विनंती करतो की आपण मंचावर येऊन या पुरस्काराचा सन्मानाचा आपण स्वीकार करावा. प्राध्यापक डॉक्टर अनिल बांगर सर अलिबाग. यानंतरचा पुरस्कार आहे सामाजिक कार्यगौरव पुरस्कार प्रवीण त्रिभुवन साहेब. मी आपणास विनंती करतो की आपण मंचावर येऊन या पुरस्काराचा या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. प्रवीण त्रिभुवन साहेब. यानंतरचा एक साहित्यिक पुरस्कार माननीय स्वाती पाटील कर्जत, उसवत्या सांजवेळी या कवितेसाठी
उसवत्या सांजवेळी या कविता संग्रहासाठी जिल्हास्तरीय साहित्यिक पुरस्कार माननीय स्वाती पाटील यांना आपण प्रदान करत आहोत. साहित्यिकांना विनंती आहे की आपण पुरस्कार स्वीकार केल्यानंतर कुणीही जाऊ नये. यानंतर राज्यस्तरीय शब्दगंधक कला गौरव पुरस्कार 2023 माननीय शीतल कुमार गौरे, मी आपणास विनंती करतो की आपला पुरस्कार सन्मानाने आपण स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं. शीतल कुमार गौरे, शेवगाव. यानंतर कथा स्पर्धेचे 2 बक्षीस वितरण या ठिकाणी राहिलेले. प्रथम पारितोषिक प्राध्यापक वैभव रोडे, शेवगाव यांना प्रथम पारितोषिक या ठिकाणी देण्यात येत आहे. मी वैभव सरांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन आपलं पारितोषिक स्वीकारावं. प्राध्यापक वैभव रोडे. मी गोरेताईंना विनंती करतो की आपण सन्मान घ्यावा. त्यानंतर प्राध्यापक वैभव रोडे, शेवगाव, कथा लेखन स्पर्धेचं प्रथम पारितोषिक. पुढच्या ट्रॉफी आणा, त्याच्यावर वाचू आपण डायरेक्ट. हे या पुरस्काराच्या नंतर कथा लेखन स्पर्धेचं तृतीय पारितोषिक आदरणीय सुचित फलके, सोयगाव यांना जात आहे. या ठिकाणी ते उपस्थित असतील तर मी आपणास विनंती करतो की सुचित फलके साहेबांनी मंचावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा. तृतीय पारितोषिक कथा लेखन स्पर्धा. यानंतर आमंत्रित करेल मी माननीय सुप्रिया भुजबळ यांना. सामाजिक कार्यगौरव पुरस्कारासाठी आपल्याला विनंती आहे की आपण सहपरिवार हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर उपस्थित राहावं. माननीय सुप्रिया भुजबळ. सुप्रिया भुजबळ सुजलग्रामच्या माध्यमातून माननीय सौभाग्यवती उषा नितीन कुमार शेटिया राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा 2023 आपण उपस्थित असाल तर हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण मंचावर उपस्थित राहायचं आहे. सुप्रिया भुजबळ. उषा नितीन कुमार शेटिया, केडगाव येथील कवयित्री. काव्यलेखन स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं हे पारितोषिक. कोणी पुरस्कार वितरणचा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मी सर्व व्यासपीठाला विनंती करतो की आपण मंचावर पुन्हा स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी आपल्याला हे जे साहित्य संमेलन आहे हे प्रसिद्ध करण्यासाठी आणि त्याची जास्तीत जास्त प्रसिद्धी करण्यासाठी आपल्याला आपल्या या शहरामधले छायाचित्रकार आणि प्रेस नोट यांनी पत्रकार लोकांनी आपल्याला खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. तर त्यांचं मी शब्दसुमनाने या ठिकाणी आभार मानतो. फास्टमध्ये श्री अनिल शहा, देवी प्रसाद अयंगार, दत्ता इंगळे, राजू शेख, मंदार साबळे. घ्यायचं का? चालेल चालेल. सगळ्यांचं घ्यायचं का? दोन सत्कार राहिलेले आहेत अनावधानाने. मी डॉक्टर विजय भंडारी यांना आमंत्रित करेल आपला सत्कार स्वीकारण्यासाठी
आणि शब्दगंधचे अध्यक्ष माननीय राजेंद्रजी उदागे यांना विनंती आहे की आपण हा सत्कार संपन्न करावा. त्याचबरोबर डॉक्टर सचिन पांडुळे यांनाही आपण सन्मानित करणार आहोत. मी पुन्हा एकदा राजेंद्रजी उदागे यांना विनंती करेल की आपण या दोघाही प्रमुख अतिथींचा सत्कार सोहळा संपन्न करावा. डॉक्टर विजय भंडारी आणि डॉक्टर सचिन पांडुळे. छायाचित्रकार यांचा सन्मान इथे आपण संपन्न करणार आहोत. माननीय अनिल शहा आपल्याला विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मान्यवरांच्या हस्ते मी आमदार संग्राम भैया जगताप यांना विनंती करेल की आपण हा सन्मान छायाचित्रकार ज्यांनी 2 दिवस या कार्यक्रमाचं छायाचित्रण इथे केलं, आम्हाला प्रसिद्धीच्या झोतामध्ये या संमेलनाला नेलं, ते सर्व छायाचित्रकार यांचा आपण सन्मान करणार आहोत. अनिल शहा, माननीय देवी प्रसादजी अय्यंगार सर, माननीय देवी प्रसाद अय्यंगार. यानंतर आमंत्रित करेल मी माननीय दत्ता इंगळे सर यांना. मान्य राजू शेख सर. या संमेलनासाठी आपल्या माध्यमातून आपण जी मदत आम्हाला केली, या संमेलनामध्ये आपली उपस्थिती निश्चितच आमच्यासाठी प्रेरणादायी होती. मान्य राजू शेख, मान्य मंदार साबळे सर, प्रेस फोटोग्राफर मान्य मंदार साबळे सर, माननीय संजयजी दळवी, माननीय लहू दळवी सर, माननीय राजेश परदेशी साहेब, माननीय हितेश ओबेराय, माननीय ओमकार बेंद्रे, माननीय समीर मन्यार, माननीय श्रीकांतजी वंगारी, माननीय साजिद शेख, माननीय वाजिद शेख, माननीय ठाकुरदास परदेसी, माननीय ऋषिकेश लांडे, माननीय युवराज नवले, माननीय डॉक्टर पंकज मते, उदय जोशी, राजू खरपुडे, बबलू शेख, पत्रकार मित्रांचाही आपण गौरव करणार आहोत. माननीय अरुण वाघमोडे, उपसंपादक दैनिक लोकमत, आपला सत्कार स्वीकारण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. माननीय अरुण वाघमोडे, दैनिक लोकमतचे. मान्य सूर्यकांतजी वरकड, दैनिक पुढारी.
माननीय मोहनीराज लहाडे, दैनिक लोकसत्ता. आणि माननीय विठ्ठलजी शिंदे, पत्रकार विठ्ठलजी शिंदे पण आपला सत्कार स्वीकारायचा आहे. उत्कृष्ट ग्रंथपाल म्हणून देवळाली प्रवाचे ग्रंथपाल माननीय श्री संभाजी वाळके यांचा आपण गौरव करणार आहोत. माननीय अशोकजी निंबाळकर, सकाळ पेपरचे. आर्ट गॅलरीवाल्यांची यादी देतोय 2 मिनिटं. ते 5-7 जण आहेत, त्यांची पण करून ठेवा. माननीय अशोक निंबाळकर सर, आपला सन्मान होतोय. आपल्याला विनंती आहे की आपण मंचावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. संदीपजी जाधव, नगर टाइम्सचे संदीप जाधव, आपण उपस्थित असाल तर आपल्याला सन्मान घेण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. आर्ट गॅलरी तर आहे. आर्ट गॅलरी नाही वाईट मेन सरकार राहिलेच आहे. माननीय मनीषाताई देवगुणे, आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मनीषा देवगुणे, साहित्यिक सत्कार होतोय आपला. मी आदरणीय पुरुषोत्तमजी भापकर आणि माननीय सर्जेरावजी निमसे यांना विनंती करेल की आपण आमच्या भगिनीचा हा सत्कार सोहळा आपल्या शुभ हस्ते संपन्न करावा. माननीय मनीषा देवगुणे. दोन दिवस इथे सुरू असलेलं कला दालन, कला प्रदर्शन आपण ज्यांच्या सहकार्याने इथे राबवली होती त्या आर्ट गॅलरी कला दालन इथे यानंतर मी यासाठी आमंत्रित करेल सत्कारासाठी माननीय श्रीमती अनुराधाताई ठाकूर, माननीय अशोक डोळसे सर. आपल्याला विनंती आहे की आपण आपला सत्कार स्वीकारण्यासाठी, आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यायचं आहे. दोन दिवस चाललेल्या या संमेलनामध्ये आपल्या विविध कलांचं प्रदर्शन इथे माननीय अशोक डोळसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली इथे संपन्न झालं आहे. त्या कला दालनाला अनेक साहित्यिकांनी हजेरी लावली, याबद्दल आमचा सन्मान होतोय. अशोक डोळसे सर, आपल्याला विनंती आहे की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा.
नवनाथ चोबे सर यांनाही विनंती आहे की आपण आपल्या सत्काराचा, आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. माननीय नवनाथजी चोबे सर, माननीय सचिन घोडे सर, 2 दिवस चाललेल्या या आर्ट गॅलरीमध्ये आपल्या आर्टचं प्रदर्शन ज्यांनी भरवलं होतं त्या कलाकारांचा गौरव करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. माननीय नंदकुमारजी देशपांडे, माननीय सोमनाथजी आदमाने, माननीय रणजित थोरात, माननीय गौरवजी भोसले, सामाजिक कार्यकर्ते, आपला सन्मान, आपला सत्कार स्वीकारण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. आर्ट गॅलरीमधील माननीय अनुपम शिंदे, माननीय गौरव भोसले. गौरव भोसले हे उपमहापौर यांचे चिरंजीव आहेत. उपस्थित असतील तर आपण सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. माननीय आरती डोळसे, आरतीताई डोळसे, माननीय स्मिता धर्म, माननीय हर्षदा डोळसे, माननीय सायली जोशी, माननीय पूजा म्हस्के, माननीय भाऊसाहेब थोरात, माननीय अथर्व भालेकर, माननीय संकेत ससाने, माननीय विशाल ग्रीष्म कांबळे, माननीय विकास प्रकाश कांबळे, शिल्पकार माननीय प्रमोदजी जगताप, धन्यवाद. यानंतर या साहित्य संमेलनामध्ये जे पुस्तक स्टॉल्स ज्यांनी इथे उभारले होते त्या पुस्तक स्टॉलवाल्यांचा इथे सन्मान सोहळा आपण इथे करणार आहोत. साकेत प्रकाशन अहमदनगर, आपला सत्कार स्वीकारण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. साकेत प्रकाशन छत्रपती संभाजीनगर, आपण लावलेल्या या साहित्य नगरीमध्ये आपण दिलेल्या या प्रतिसादाबद्दल शब्दगंध साहित्यिक परिषद निश्चितच आपली ऋणी आहे. माननीय ललित प्रकाशन अहमदनगर,
ललित प्रकाशन आपला सत्कार स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे. युनिक अकॅडमी पुणे आपला सत्कार स्वीकारण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. या 2 दिवस चाललेल्या साहित्य संमेलनामध्ये आपण जी शोभा वाढवली आणि साहित्यिकांना दुर्मिळ पुस्तकांची मेजवानी उपलब्ध करून दिली त्याबद्दल हा सन्मान युनिक अकॅडमी पुणे. डायमंड पब्लिकेशन पुणे, साहित्यनगरी पुणे, विठ्ठल बुक स्टॉल छत्रपती संभाजीनगर, प्रगती बुक डेपो हिंगोली, वामनदादा कर्डक प्रकाशन संस्था अहमदनगर. सर्वच पुस्तक विक्रेत्यांचा आपण इथे सन्मान सोहळा इथे संपन्न करत आहोत. या 2 दिवस चालणाऱ्या या साहित्य उत्सवामध्ये आपली उपस्थिती आणि आपण साहित्यिकांसाठी दिलेली पुस्तकांची सुंदर मेजवानी निश्चितच आमच्यासाठी भूषणावह आहे. माननीय मंदारजी साबळे आपला सत्कार स्वीकारण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. माननीय मंदार साबळे, प्राध्यापक अरविंद शिंदे यांनी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावर यायचं आहे. माननीय मंदार साबळे सर आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. ओंकार बेंद्रे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावर आमंत्रित आहात. कथालेखन स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाल्याबद्दल माननीय डफळ साहेब यांचा सन्मान होतोय. आपण तो सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. माननीय डफळ साहेब, धन्यवाद. या 2 दिवस चाललेल्या साहित्य संमेलनाच्या या पर्वामध्ये ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, ज्यांनी या कार्यक्रमासाठी हातभार लावला, त्या सर्व ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांचा पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानते. आणि यानंतर या एक विशेष सत्कार इथे आपण संपन्न करणार आहोत. शब्दगंधच्या सर्व टीमला मी विनंती करेल की आपण मंचावर उपस्थित राहावं आणि ग्रुप फोटोसाठीही 2 दिवसाच्या या संमेलनासाठी 2 महिन्यापासून ज्या कार्यकर्ते आमचे राबत आहेत तर त्यांनाही मी विनंती करेल की एक ग्रुप फोटोसाठी आपण थांबायचं आहे. या 2 दिवस चालणाऱ्या संमेलनाध्यक्षपदाची धुरा ज्यांनी सांभाळली, नुसतीच सांभाळली नाही तर ती यशस्वी करून दाखवली
म्हणून आमदार संग्राम भैया जगताप यांचा सत्कार, यांचा सन्मान शब्दगंध साहित्यिक परिषदच्या सर्वच पदाधिकारी यांच्या वतीने होतोय. अहमदनगर महानगरपालिकेचे पदाधिकारी, मी यांनाही विनंती करेल 2 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे मंचावर उपस्थित ज्यांना राहता आलं नाही, परंतु हितेश ओबेरॉय यांचा सन्मान, यांचा सत्कार होतोय. माननीय शेलार साहेब यांना विनंती करेल मी की आपण हा सत्कार संपन्न करावा. डॉक्टर BG शेखर पाटील हा सत्कार इथे संपन्न करतायत. कुठं वाट मंदी पोचती त्याला रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे. त्याचबरोबर संमेलनाध्यक्षांचा सत्कार आपण संपन्न करतोय. मोलाची मन शुद्ध तुझं गोष्ट आहे, पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची, मन शुद्ध तुझा गोष्ट आहे, पृथ्वी मोलाची. हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझा गोष्ट आहे, पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती. शीतल कुमार गोरे यांनी साहेबांचं पेंटिंग, डॉक्टर पुरुषोत्तमजी भापकर यांचं पेंटिंग बनवलेलं आहे, तर त्या संमेलनाध्यक्ष पद ज्यांनी ते भूषवलं, माननीय शीतल कुमार गोरे यांनी बनवलेलं साहेबांचं पेंटिंग त्यांना भेट देत आहोत. संमेलनाच्या या समारोप सत्रामध्ये आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते आणि चित्रकार माननीय शीतल कुमार गोरे यांच्या उपस्थितीत हा साहेबांचा सत्कार इथे संपन्न होतो. तहानली होती दुनिया, करुणेने केली रे किमया. हा तुझाच आहे ओलावा, अवघे मृग जळ गेले विला. तू अश्रूंचा तृष्णेचा घडवून आणला संगम. श्वासात तुझ्या दाहक ज्वाला, घे रक्त शत्रूचे भर प्याला. जो सामान्यांचा प्रतिनिधी, हा देश खरा त्याचा झाला. धन्यवाद सर्वांचेच. आणि यानंतर शब्दगंधाच्या सर्वच कार्यकर्त्यांना आणि मी मान्यवरांना विनंती करेन की ग्रुप फोटोसाठी आपण विचार मंचावर आमंत्रित आहात. शब्दगंधाचे सर्वच कार्यकर्ते ज्यांनी या कार्यक्रमासाठी कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला सहाय्य केलेलं आहे, असे शब्दगंधाचे सर्वच कार्यकर्ते, मी नाम जयश्री राऊत, आरती गिरी, आपण शब्दगंधामध्ये आहात. मला वाटतं आपण शब्दगंधाचे पदाधिकारी आहात. संगीता गिरी, माननीय सत्यप्रेम आणि शब्दगंधवर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत. सर्वांनाच विनंती आहे की मी ग्रुप फोटोसाठी ही आठवण अधिक समृद्ध करूया. रीता जाधव, ऋता ठाकूर, जसे अंकुरते मनी कल्पना ते कुठते खोल कुठे गलबलते. कल्लोळात मनाच्या
रसिकांसाठी आसू आणि हसू देऊन जाते. हा गौरव नाट्यकलेचा, हा गौरव लोककलेचा, या नटराजाच्या सेवेसाठी जीवन देणाऱ्यांचा. माझं नमन माय मराठीला, माझं नमन माय मराठीला, आपल्या बोलीला आणि तो दिला जीव की प्राण. असे ही रत्नगिऱ्याची खाण, कलेची असे हिला बघजान, असे हिला गुणी जनाची वाण. करूया चला हिचा बहुमान, जी जी जी, करूया चला हिचा बहुमान, जी 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 जी. हॅलो, गौरव भोसले. गौरव भोसले यांचा सत्कार इथे संपन्न होतोय. ओके. गौरव भोसले हे आपले उपमहापौर माननीय गणेशजी भोसले यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांचे चिरंजीव असण्यापेक्षाही ते फार मोठे कलाकार आहेत. या कलाकाराचा इथे गौरव होतोय. सभागृहाच्या बाहेर आणि सभागृहामध्ये उभे असलेल्या सर्वच साहित्यिकांना विनंती आहे की पसायदानसाठी आपण सभागृहामध्ये उपस्थित राहायचं आहे. पसायदानाने आपण या कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत. आणि यानंतर लगेचच नाना थोडं थांबा ही विनोदी एकांकिका आपल्यासाठी इथे संपन्न होत आहे, सादर करत आहोत. त्यामुळे इथे लगेचच पसायदानाने आपण या कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत. मी विचारपीठावरील सभागृहातील सर्वांनाच मी विनंती करेल की आपण आपल्या जागेवर उभा राहून आपण माननीय शाहीर शिवाजीराव थिटे पुणेकर यांचा आपण सन्मान करणार आहोत. माननीय शाहीर शिवाजीराव शिंदे पुणेकर यांचा सन्मान भगवान थिटे. माननीय शिवाजीराव थिटे पुणेकर यांचा हा सन्मान इथे संपन्न होतोय. पसायदानाने आपण या कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत. आपण कवी संमेलन घेणार आहोत सर. एकांकिकेनंतर आपण कवी संमेलन साठी अर्धा तास घेऊन टाका. आधी घ्या, आधी घ्या. नाटकानंतर नको, आधी घ्या. पसायदानानंतर 15-20 मिनिटात कवी संमेलन नाही म्हणा. नाही होणार सर. 15-20 मिनिटं कवी संमेलन थोडा कवी संमेलन आणि मग त्याच्यानंतर लगेच नाटक असं डिक्लेअर करा. कवी संमेलन आणि त्याच्यानंतर आपण एकांकिका पाहणार आहोत. अगदी काही क्षणाचं कवी संमेलन संपन्न होईल. थोडं राहिलेलं शेवटचं पसायदान आता पसायदान होईल आणि पसायदानानंतर आपल्या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. पण काही कवी राहिलेले आहेत, त्यामुळं त्यांचं काही क्षणाचं थोड्या वेळाचं हे कवी संमेलन पार पडेल आणि लगेचच आपल्या सर्व नाट्य कलाकारांचं एक चांगलं नाना थोडं थांबाना हे एक विनोदी नाटक या ठिकाणी सादर होणार आहे. त्यामुळं आपण आपल्या सर्वांना विनंती आहे की काही क्षणामध्ये ते नाटक सुरू होणार आहे. काही चांगले कवी जे आपली कविता सादर करण्याकरता या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आले ते थोडे राहिलेले आहेत. त्यांच्या थोडक्यामध्ये या ठिकाणी कवी संमेलन संपन्न होईल, त्याचा देखील आपण सर्वांनी पाहावं. धन्यवाद सर्वच कवी मित्रांना. आणि विनंती आहे आपल्याला पसायदानासाठी आपण उभा राहायचं आहे.
आता विश्वात्मके देवे एने वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाओ जो जे वांछिल तो ते लाओ प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मारतंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोय रे हो तू किंबवना सर्व सुखी पूर्ण हो नितिनी लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होमावेजी एत मने श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाओ एने वरे ज्ञान देओ सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला ओम शांती 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 हा कवी आपण कवी संमेलनाला लगेचच सुरुवात करणार आहोत. राधाकृष्णजी कराळे आमचं नगरचं वैभव एक कलाकार आपला सन्मान होतोय. आपण 100 चित्रपटामध्ये आपण 100ही गाठलेली आहे. आपण वयामध्येही ती 100वी गाठावी अशी अपेक्षा करत शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने शब्दगंधचे अध्यक्ष माननीय राजेंद्रजी उदागे आपला सन्मान करू इच्छितात. आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा.